पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांसह नेते मंडळींची उपस्थिती। महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। तर महाराष्ट्र उद्योग, कृषी आणि आर्थिक क्षेत्रात मजबूत, मोदींची माहिती। देशामध्ये 8 कोटी रोजगार निर्माण केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। तर खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। एनडीए सरकारच्या काळामध्ये मुंबई मेट्रोचं जाळं वाढलं। आज मुंबईमध्ये 80 किलोमीटर मेट्रो धावतीये, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। मुंबई वाहतूक व्यवस्था आधुनिक करण्याचा प्रयत्न, मोदींची प्रतिक्रिया। अटल सेतूला अनेकांनी विरोध केला, मात्र अटल सेतूमुळे इंधन आणि वेळ वाचतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंढरपूरच्या विठ्ठलाला नमन, लवकरच पालखी मार्गाचं काम पूर्ण होणार, पंतप्रधान मोदींचं आश्वासन। फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एकवटले, मात्र तरी विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामध्ये प्रभू श्रीराम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर उद्घाटन होणारे प्रकल्प गती शक्तीचं प्रतीक, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा, कॅगकडून राज्य सरकारला सूचना। राज्य सरकारी विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करा, कॅगचा अहवाल। काँग्रेसची 7 मतं फुटली, यात आश्चर्य नाही, ही मतं आधीच फुटलेली होती, संजय राऊतांचं वक्तव्य। विधान परिषद निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचीच नाही तर ठाकरे गटाचीही मतं फुटली। ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत योग्य निर्णय वरिष्ठ घेतील, उदय सामंतांचं वक्तव्य। कालची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती। आमदारांना काल 20 कोटी ते 25 कोटींचा भाव, काही आमदारांना 2 एकर जमीन देण्यात आली, संजय राऊतांचा गंभीर आरोप। संजय राऊतांना लोक मनोरंजन म्हणून पाहतात, संजय राऊतांच्या आरोपांवर केसरकरांचं प्रत्युत्तर। संजय राऊत हे फेक नरेटिव्हचे बादशाह, संजय राऊतांच्या आरोपांवर आशिष शेलारांचा पलटवार। भारतीय जनता पक्ष गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष, त्यांनी एका गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळे आमदार झालो, विधान परिषद विजयी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया। पूर्ण राज्यामध्ये विजयाचा जल्लोष झाला, विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू, पंकजा मुंडेंना विश्वास। तुळजाभवानीचं दर्शन घेतल्यानंतर संभाजीराजे उद्या विशाळगडावर जाणार, विशाळगडावरील अतिक्रमण हटवावं अशी संभाजीराजेंची भूमिका। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 29 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू, किल्ले विशाळगडावरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे बंदीचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारनं घेतलेली वेळ आज संपली। छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकामध्ये खासदार संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंचं पुष्पहार घालून स्वागत, विलास भुमरेंचीही उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरच्या रामनगर परिसरामध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, दलित संघटनांकडून जेसीबीनं हार घालत जरांगेंचं करण्यात आलं स्वागत। आजचा दिवस सरकारच्या हातामध्ये, मंत्री छगन भुजबळांचा सरकारवर दबाव, मनोज जरांगेंचा भुजबळांवरती आरोप, तर हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ जरांगेंची टीका। हक्काचं आरक्षण आम्हाला द्या, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही, मनोज जरांगेंचा इशारा। शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना महापालिकेकडून नोटीस, बंगल्याबाहेरील अतिक्रमण न काढल्यास कारवाई होणार, महापालिकेचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सोलापूर दौऱ्यावर, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शन घेणार, तर वारीतही मुख्यमंत्री सहभागी होणार।
विठ्ठलाचं व्हीआयपी दर्शन बंद केल्याने तब्बल 8 लाख भाविकांना मिळाला वेळेत दर्शन. प्रशासनानं भाविकांना सहकार्य करण्याचं केलं आवाहन. आषाढी सोहळ्यासाठी 18 ते 20 लाख भाविक येण्याचा अंदाज. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर आणि बाजीराव पडसाळीचा भाग आपत्कालीन व्यवस्थेसाठी मोकळा. वेळापूर ते पंढरपूर पालखी मार्गाची दुरुस्ती. दोन्ही पालख्या याच मार्गाने होणार मार्गस्थ. अमरावतीवरून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूर स्पेशल रेल्वे आज रवाना. यावेळी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी तसेच विविध पक्षांकडून सत्कार. सोलापुरातील नामवंत चित्रकार नितीन खिलारे यांनी आषाढी निमित्त साकारलं पांडुरंगाचं तैलचित्र. कॅनव्हासवर साकारलं 4x7 फुटांचं तैलचित्र. डहाणूमधील कंकराळे नदीला पूर. कंकराळी पूल पाण्याखाली गेला तर शहरातल्या इराणी रोड परिसरातही पाणी शिरलं. मीरा भाईंदरमध्ये पावसाची तुफान बॅटिंग. शहरातील सखल भागात पाणी साचलं. सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल तर अनेक वाहनही पाण्याखाली. भिवंडी शहरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू. कशेळी काल्हेर भागामध्ये पाणीच पाणी. भिवंडीमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये सकाळपासून पाऊस. बाजारपेठ, तीनबत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका परिसरामध्ये गुडघाभर पाणी. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलं. पालघरमधील सूर्या नदीला पूर. गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं गंजाड, आवढाणी, धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला. ठाण्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. माझीवाडा, मानपाडा ते घोडबंदर रोडवरची वाहतूक मंदावली. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद. 9 तासांमध्ये 73 मिलीमीटर इतका पाऊस झाला तर आतापर्यंत लोणावळ्यामध्ये 1342 मिलीमीटर पावसाची नोंद. वीकेंड असताना पर्यटकांची धबधब्यांवर गर्दी. लोणावळ्यातील भुशी धरणाला पर्यटकांची पसंती. पुण्यामध्ये हडपसरमधील ज्येष्ठ नागरिकाला झिकाची लागण. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यामधील झिका बाधित रुग्णांची संख्या 19वर. यात 10 गर्भवतींचा समावेश. नांदेड जिल्ह्यामध्ये केळीचे भाव घसरल्यानं शेतकरी हतबल. क्विंटल मागे 500 रुपयांची घसरण. लाखो रुपयांचा खर्च करून भाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवं संकट. गाईच्या दूध दरामध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ तर म्हशीच्या दूध दरामध्ये कोणताही बदल नाही. खासगी डेअरी व्यावसायिकांचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरमधील 50हून अधिक तरुण आयसिसच्या संपर्कात. एनआयएनं मुंबईमधील कोर्टामध्ये दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये कारवायांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठा, वेरूळ आणि जायकवाडी धरण भागामध्ये घातपाताचा कट असल्याची धक्कादायक माहिती. तर आयसिसशी संबंधित झोहेब खानवर चार्जशीट दाखल. जळगावजवळ भोरटेक रेल्वे स्टेशनवरती गाडी थांबवून दगडफेक. अज्ञातांनी चेन खेचून गाडी थांबवली. त्यातून काही जणांनी उतरून गाडीवर दगडफेक केल्याची माहिती. पालघरमध्ये बस आणि ट्रकचा अपघात. अपघातामध्ये दोन्ही वाहन चालकांसह काही प्रवासी जखमी. अकोला जिल्ह्यामध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला. ऑनर किलिंगचा प्रयत्न हाणून पाडल्याच्या रागातून तरुणीच्या कुटुंबियांनी हल्ला केल्याची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद जबाबदार. या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला असून एसीबीकडे चौकशी द्यावी. भाजप नेते किरीट सोमय्यांची फडणवीसांकडे मागणी. एसटी महामंडळाच्या 87,000 कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला. 230 कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाची मंजुरी. 15 जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा होणार. खड्ड्यांसंदर्भात वारंवार येणाऱ्या हस्तक्षेप याचिकांमुळे न्यायालय त्रस्त. असंच सुरू राहिल्यास न्यायालयाचा वेळ वाया जाईल आणि त्यामुळे खड्ड्यांबाबतची याचिका लवकरच निकाली काढण्याचे न्यायालयाचे संकेत. राज्यामध्ये अवैध वृक्षतोड केल्यास आता 50,000 रुपये दंड भरावा लागणार. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय. या आठवड्यामध्ये जारी होणार शासन निर्णय. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन. होई